हाय, हॅलो, नमस्कार. मी आहे दिव्या. वेलकम अँड वेलकम बॅक टू माय यूट्यूब ब्लॉग. आज मी तुम्हाला जे सांगणार आहे ना, ते 90% मुलींमध्ये ना तो आजार असतोच. कोणता माहिती आहे? एक तर थायरॉइड आणि एक पीसीओडी. तर आज मी तुम्हाला थायरॉइडबद्दल सांगणार आहे. ॲक्च्युली माझी जर्नी सांगणार आहे. मला कसं झाला, केव्हा झाला आणि त्याचं आतापर्यंत मी मेडिसिन चालू आहे. मला ना थायरॉइड 2019 पासून होता आणि तेव्हापासून ते आतापर्यंत मी काय मेडिकेशन करते ना, हे तुम्हाला मी सांगणार आहे. ॲक्च्युली मी तुम्हाला फोटोज दाखवतो. इकडे फोटो आहे तो 2019चा आहे, जेव्हा मला थायरॉइड आहे ना स्टार्ट झालं होतं. आणि या साईडला फोटो आहे ना, तो थायरॉइड थोडा क्युअर झाला होता, बट त्याच्यामध्ये माझं वजन खूप जास्त वाढलं होतं. आणि आताचा फोटो मी त्यानंतर टाकेन. थायरॉइड दोन प्रकारचे असतात, एक तर हायपो आणि एक तर हायपर. थायरॉइड म्हणजे काय? जे थायरॉइड ग्लँड आहे आपलं, त्यातून जे हॉर्मोन रिलीज होतं ना, थायरॉक्सिन, त्याच्यावर सगळं डिपेंड असतं. ते हॉर्मोन आपलं किती रिलीज होते, किती जास्त आणि किती कमी रिलीज होते, त्याच्यावरती थायरॉइड डिपेंड असतो, हायपर या हायपो. ॲक्च्युली मला आहे ना पहिला हायपर थायरॉइड झाला होता आणि आता सध्या तरी हायपो. दोन्ही गोष्टी मला झाल्या आहेत. स्टार्टिंगला आहे ना माझं वजन, ॲक्च्युली तर माझं वजन आहे ना पहिलं खूप वाढलं होतं आणि त्यानंतर हळूहळू आहे ना मला म्हणजे गरमीमध्ये आहे ना थायरॉइडला खूप जास्त परिणाम होतोय. गरमी आहे ना थायरॉइडला बिलकुल सहन नाही होत. त्यामुळे माहिती आहे काय होतं, थकवा जाणवतो, घाम तर प्रचंड येतो, पाणी एवढं पिऊन सुद्धा आहे ना डिहायड्रेट होतो. आणि त्यानंतर माझं वजन एवढं कमी म्हणजे जवळजवळ मी ना 50 kg पर्यंत मी होती. 50-48 इथपर्यंत होती माझं तेव्हा वजन. डायरेक्ट 34 झालं होतं. वॉमिटिंग कंटिन्यूस चालू होत्या मला. हात वगैरे लॉकडाऊन तर माझे हात आहे ना पूर्ण आकडायचे. मी डॉक्टरकडे द्यायची रोज. आणि थायरॉइड सुरू झाला ना तेव्हा ॲक्च्युली मला माहित नव्हतं की मला थायरॉइड झालंय. 5 ते 6 महिने जवळजवळ मला पिरियड्स आलेच नव्हते आणि मी खूप खुश होती तेव्हा की वाव मला पिरियड्स येत आणि टेन्शन फ्री होती मी. आणि तेव्हा एवढं काय मला माहित नव्हतं. त्यानंतर आहे ना मला इथे ना गळ्याला दुखायला लागलं ॲक्च्युली. आणि तेव्हा मला कळलं की डॉक्टरकडे गेल्यावर मला कळलं की मला थायरॉइड झालाय. माझ्या घरचे सगळे शॉक, कारण घरच्यांना थायरॉइड म्हणजे काही हे माहीतच नाही आणि मेडिकल हिस्ट्रीच नाही आहे माझ्या घरी. आणि मला थायरॉइड झालाय आणि मी पण शॉक की हे काय आहे नक्की. त्यानंतर कळलं की असं असं आजार आहे, असं असं होतं. आणि मला जेव्हा कळलं ना की थायरॉइड क्युअर नाही होत, तेव्हा तर मला खूप जास्त टेन्शन आलं. फॅमिली डॉक्टरकडूनच मला एका दुसऱ्या डॉक्टरकडे त्यांनी मला पाठवलं आणि ते डॉक्टर एवढे छान आहेत ना. पण त्यांनी फर्स्ट डेलाच मला सांगताना सांगितलं प्रेग्नन्सीला टॅबलेट चेंज करावे लागतील. तेव्हाच मला एवढा धक्का बसला की प्रेग्नन्सीपर्यंत जातंय हे. पण हे ना ॲक्च्युली कोणत्याच मुलीला व्हायला नाही पाहिजे. थायरॉइड आणि पीसीओडीमध्ये तर बापरे, प्रचंड वजन वाढतं आणि ते कमी करताना खूप प्रॉब्लेम होतो आणि प्रेग्नेन्सीला सुद्धा प्रॉब्लेम होतो. आणि थायरॉइडचं कसं आहे, जर तुमची मेडिकल हिस्ट्री असेल ना थायरॉइडमध्ये, तर तुम्हाला पुढे जाऊन खूपच प्रॉब्लेम होतो. आणि मेडिकल हिस्ट्री नसेल ना, तर थोडं थोडं कमी होत आहे ना, ते नॉर्मलमध्ये सुद्धा येतं. बट नॉर्मल आल्यानंतर पण तुमच्या टॅबलेट चालूच राहतात. टॅबलेट अजिबात बंद होत नाहीत, कंटिन्यू चालू ठेवायला लागतात, कारण ते स्टेबल राहण्यासाठी. आपलं हॉर्मोन कधी जास्त रिलीज करतं, कधी कमी. पण ते स्टेबल राहण्यासाठी आपल्याला टॅबलेट खावं लागतात. आणि ते टॅबलेट आहेत ना तुमच्या थायरॉइडच्या रिपोर्टवर डिपेंड आहेत की तुमचा थायरॉइड किती हॉर्मोन रिलीज करतो, TSH वर डिपेंड आहे. ॲक्च्युली मी टेस्ट करते फ्री थायरॉइड. काय काय जण थायरॉइड TFT, T3 T4 TSH सुद्धा करतात. बट माझं ॲक्च्युली ग्रेव्ह डिसीज आहे, त्याच्यामुळे ना मला फ्री थायरॉइडच मी करते. आणि ते रिपोर्ट्स ॲक्च्युली आता माझे रिपोर्ट्स नॉर्मल येतात, बट टॅबलेट चालू आहेत माझ्या कंटिन्यू. आणि 2019ला जेव्हा थायरॉइड स्टार्ट झालं होतं तेव्हा मी आय गेस कॉलेजला होती. एवढ्या कमी वयात थायरॉइड होणं खूप डेंजरस आहे, खूप म्हणजे खूप. कॉलेजला जायला मला पूर्ण असा थकवा यायचा. तुम्हाला माहिती जिन्यावर आहे ना मी वरती सीड्या सुद्धा म्हणजे असं चढूच शकत नाही. 2 पावलं चढली बसायची मी. अजिबात मला चढता यायचं नाही. आणि आता खूप 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 म्हणजे खूप फरक आहे. ॲक्च्युली तेव्हा माझं वजन वाढलं होतं, त्यानंतर माझं वजन कमी झालं, त्यानंतर परत माझं वजन वाढलं होतं आणि आता थोडंफार स्टेबल आहे. आणि त्यात मला डॉक्टरने ॲक्च्युली 3 ते 4 वर्ष माझं वजन आहे ना स्टेबल होतं. आणि त्यानंतर पूर्ण चेंजेस झाले आणि घरी इतकी गरमी व्हायची आणि गरमीचा प्रचंड परिणाम व्हायचा, प्रचंड म्हणजे खूपच जास्त. त्याच्यामुळे ना खूप मला प्रॉब्लेम झाला. आणि आता मला असा विचार येतोय की जर मला थायरॉइड झाला नसता तर किती छान गोष्ट असते. आणि तुम्हाला माहिती आहे तेव्हा मला थायरॉइडमध्ये माझे डोळे आणि आता थोडे नॉर्मल वाटत आहेत, बट तेव्हा माझे डोळे ना असे मोठे झाले होते, असे एकदम अशी भयानक दिसायची. मी असं वाटतं मी कोणातरी रागात बघते, एवढे माझे डोळे झाले होते.
आणि आता मला असं बघून ते फोटो बघून आहे ना मला तर अजून सुद्धा हसायला येतं. बट आताचे जे डोळे वगैरे आहेत ना आता जरा नॉर्मल दिसते मी. आता पण कसं माहिती आहे माझं फॅट वगैरे वाढायला सुरुवात झाली, बट मला असं वाटते पीसीओडी आहे, बट मी चेक नाही करत आहे कारण की जास्त टेन्शन नको आपल्या डोक्याला. आणि तुम्हाला माहिती आहे थायरॉइडमध्ये वेट लॉस गेन होणं तर आहेच, त्याचबरोबर आहे ना आपला हेअरफॉल एवढा होतो, एवढा म्हणजे प्रचंड. तुम्ही घरातले नुसके करा किंवा काहीही करा त्याचा काहीही उपयोग होत नाही, एवढा आपला हेअरफॉल होतो. आणि तेव्हा माहिती आहे माझे पप्पा खूप सारे असं काय बोलतात ते खूप सारे ना आयुर्वेदिक तेल घेऊन यायचे, जे असं करूया तसं आयुर्वेदिक नुसके, कांदा वगैरे घेऊन इथे असं हे करायचे. खूप म्हणजे खूप घरी नुसके केलेत, बट त्याचा काहीही उपयोग झालेला नाहीये. आणि आता थोडं स्टेबल आहे तर घरच्यांना पण टेन्शन नाही आहे. आणि जेव्हा माझं वजन वाढलं होतं ना तेव्हा तर मी सकाळी 5 वाजता उठून मी वॉकला जायची, ते पण जूला. आता माझ्या इथून जू जवळ आहे त्याच्यामुळे मी जूला वॉकला जायची. आणि वॉक जवळजवळ मी 1 ते 2 तासाचं मी वॉक करायची आणि त्यानंतर मी घरी यायची. एवढा थकवा जाणवायचा तरी पण मी रोज उठून जायची, का तर माझं वजन कमी करायचं म्हणून. हे कदाचित लॉकडाऊन संपलं त्यानंतरची गोष्ट आहे ही. ॲक्च्युली थायरॉइड आहे ना हा फक्त मेडिसिन्सवर नाही होत, त्याच्यासाठी आहे ना आपण एक्सरसाइज किंवा हे वॉक वगैरे हे रोज करायला पाहिजे. फक्त मेडिसिन्स खाऊन काय होतं माहिती आहे, आता माझे एवढी वर्ष मेडिसिन्स चालू आहेत, पण एका पॉईंटला आपली बॉडी कसं होतं की आता एखादं मूल आहे त्याला आपण रोज मारलं तर त्याच्यावर काही फरक पडत नाही. एकदा मारलं दोनदा मारलं ठीक आहे, रोज मार खायला लागलं ते मूल तर त्याला पण माहिती आहे काय करणार आहे, मारणार आहे मला. मग तशीच आपली बॉडी रिॲक्ट करते. आता आपण जर 1-2 दिवस रोज गोळ्या देतोय तर एखादी गोष्ट एका एका पॉईंटपर्यंत ठीक होणार. जर आपण खूप वर्ष जर टॅबलेट देतोय ना तर बॉडी अगोदरसारखंच रिॲक्ट करणार. म्हणजे काय टॅबलेट देऊ किंवा न देऊ काही फरक पडत नाही. तसंच ॲक्च्युली माझ्याबद्दल झालं आहे. मी जवळजवळ 1 वर्ष टॅबलेट बंद केली होती. ॲक्च्युली मी आणि त्यानंतर मी टॅबलेट खायची ना मला असं हेवी ते फील व्हायचं, खूप हेवी. आणि टॅबलेट बंद करायची तेव्हा सगळं नॉर्मल. आणि ॲक्च्युली गळा ना अगोदर तो एकदम असं सुजलेला दिसायचा, मी फोटो टाकेन ते साईडला. गळा असं सुजलेला दिसायचा आणि आत्ता त्या मानाने खूप बेटर आहे. ॲक्च्युली माझी ट्रीटमेंट नानावटी हॉस्पिटलमध्ये सुरू होती आणि दुसरं स्पेशल डॉक्टरांकडे. आणि माहिती आहे त्यानंतर लॉकडाऊन नंतर माझी ना कंडिशन एकदम खराब झाली होती. खूप असा गळा वगैरे सुजलेला होता आणि खूप सारे प्रॉब्लेम यायचे. मला डॉक्टरनी सांगितलं होतं ऑपरेशन करणार आहे का? ऑपरेशन केल्यानंतर पण तसंच जपावं लागेल. मग मी बोलली नाही मला करायचं ऑपरेशन. कारण ऑपरेशन केलं तरी टॅबलेट खा, नाही केलं तरी टॅबलेट खा. मग मला डॉक्टरांनी एक म्हणजे आयोडीन डोस असतो तो घ्यायचा ठरवला होता आम्ही. बट तो एक डोस 10,500चा आहे आयोडीनचा डोस. आणि मला सगळं बंद म्हणजे मच्छी बंद, चिकन बंद. माझ्या घरी चिकन करायचे माझ्यासाठी वेगळं करायचे, मीठ वेगळं करायचे. सगळं म्हणजे तळलेलं तर काहीच नाही, पनीर वगैरे काहीच नाही. ॲक्च्युली मैद्याचे पदार्थ सगळे बंद केले होते. मी फक्त नॉर्मल डाळ भातच खायची, जास्त काहीच नाही. आणि मग ठरवलं आयोडीन डोस द्यायचा. आता तो डोस दिला ना, आता त्याचा मला सध्या तरी माझा एकच डोस झाला आहे. डोस दिल्यावर मला असं आता घाम वगैरे आला तर कोणाच्या आजूबाजूला मी नाही जाऊ शकत. माझे स्वतःचे कपडे मी स्वतः धुवायची, स्वतःचं ताटसुद्धा मी स्वतःच घासायची. इथपर्यंत माझी परिस्थिती झाली होती. पण देव पावला आता सगळं नॉर्मल आहे. फक्त एवढंच की पुढे थोडंसं टेन्शन आहे लग्नानंतरचं, प्रेग्नन्सी वगैरे ते तर होतच राहील. बट ठीक आहे थोडंसं टेन्शन आहेच. आणि आता तर सगळं नॉर्मल चाललं आहे. पण तुम्हाला जर हवं असेल डॉक्टर्स वगैरे किंवा मी अजून काय ट्रीटमेंट घेतलं आहे, मी अजून काय मेडिकेशन्स घेतले किंवा मी एक्सरसाइज वगैरे काय करायची आणि मी अजूनसुद्धा करते एक्सरसाइज, सुद्धा मी कव्हर करेन. बट तुम्ही मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. काही क्वेरीज असतील ना अजून तर मला प्लीज कमेंटमध्ये सांगा, मी आन्सर देत राहीन. कारण नाही ना आता एवढ्या वर्षाचा एक्सपिरियन्स झाला आहे, थोडंफार तर मला त्याच्यामध्ये तर कळतंच. आणि त्यात मी लॅब टेक्निशियन आहे तर थोडंफार तर मला माहिती आहे. डाएट पण मला ॲक्च्युली माहिती आहे. जर तुम्हाला हवे असतील तर मला कमेंट करा, मी सगळं सांगेन डाएटबद्दल सुद्धा. डाएट, एक्सरसाइज, त्यानंतर फॅट लॉस करण्यासाठी मी काय काय गोष्टी केल्यात हे सुद्धा मी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, ज्यांना थायरॉइड असेल ना तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ खूप इन्स्पायरेबल आहे. थँक्स फॉर वॉचिंग.